नमस्कार मित्रांनो, वैभव का सोल्युशन या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता आपल्या चॅनलच्या नावातच सोल्युशन आहे, त्याच्यामुळे आज पण आपण एक तशा प्रकारचं सोल्युशन घेऊन आलेलो आहे. ते सोल्युशन काय आहे तर आपल्या इलेक्ट्रिसिटी बिलाची म्हणजे जवळपास सर्वांनाच गरज पडते. बऱ्याच वेळा तर असं होतं की इलेक्ट्रिसिटी बिल आपल्या घरी आलेलं नसतं आणि आपल्याला ॲड्रेस प्रूफ म्हणून द्यायचं असतं, किंवा दुसरीकडे कुठेतरी आपले रेंट अग्रीमेंट किंवा कुठल्याही अशाच कामासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटी बिलची गरज असते. तर अशा वेळी आपल्या घरी तर बिल पोच झालेलं नसतं, किंवा आपल्या घरी पोच झालेलं असतं पण आपल्याकडून ते हरवलेलं असतं. तर अशा वेळी काय करायचं, त्यासाठीच आपण एक नवीन सोल्युशन घेऊन आलेलो आहे की ते डाउनलोड करायचं. आता ऑनलाईन आपण डाउनलोड करू शकतो, पण त्यासाठी आपल्याला कुठल्या साईट यूज करायला लागतील, त्यासाठी काय लागेल, मोबाईल नंबर आवश्यक आहे का, त्यासाठी आपल्याला ग्राहक नंबर आवश्यक आहे का, हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लास्टपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण असेच नवनवीन व्हिडिओ पाहू शकाल. व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा, व हेही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला नवीन कुठल्या विषयावर सोल्युशन हवे आहेत. त्यावरही मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर चला पाहूया इलेक्ट्रिसिटी बिल कसे डाउनलोड करायचे. लाईट बिल डाउनलोड करण्यासाठी तुमच्या गुगलवर यायचं आहे. गुगलवर आल्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल असं सर्च करा. इलेक्ट्रिसिटी बिल सर्च केल्यानंतर तुम्हाला जे पहिलं ऑप्शन येईल इथे बघा दिसते तुम्हाला वीज देयक अवलोकन, त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हे पेज तुमच्या समोर ओपन होईल. आता इथे बघा तुम्हाला ऑप्शन दिसेल ग्राहक प्रकार, तर इथे तुम्हाला आहे तोच ठेवायचा आहे. त्यानंतर इथं ग्राहक क्रमांक जो तुमच्या बिलावर असतो, ग्राहक क्रमांक 12 अंकी असतो, तो इथे एंटर करायचा आहे. तर आपण एंटर करून घेऊया. एंटर केल्यानंतर इथं बघा कॅप्चा दिलेला आहे. हा जसा कॅप्चा आहे तो इथे एंटर करायचा आहे. स्मॉल असेल, वर्ड असेल, कॅपिटल असेल, जो पण असेल तो इथं बरोबर एंटर करायचा आहे. आणि त्यानंतर इथं खाली दिलेलं आहे माहिती नोंद करा, या बटनावर क्लिक करायचं आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा जर तुम्ही डिटेल्स पूर्ण बरोबर टाकली असतील तर खाली तुम्हाला बिलची पूर्ण डिटेल्स ओपन होईल. त्यानंतर इथं व्ह्यू बिल आणि ते जो फोटो तुमचा बिलचा काढलेला असतो म्हणजे ज्यावेळेस रिडिंग घ्यायची आहे तो फोटो इथे दिसेल. आणि त्यानंतर इथं तुमचं बिल पाहिजे असेल तुम्हाला तर इथं व्ह्यू बिलवर क्लिक करा. त्यानंतर तुमचं पूर्ण बिल अशा प्रकारे ओपन होऊन जाईल. ओके, इथे बघा लास्ट तुम्ही कधी भरलेले आहेत ते पण डेट्स म्हणजे ॲज इट इज जसं तुमचं घरी बिल येतं तसंच बिल तुम्हाला डाउनलोड करता येतं. त्यानंतर तुम्हाला याची प्रिंट पाहिजे असेल तर इथं मुद्रण योग्य आवृत्ती पहा यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला PDF मध्ये हे सेव्ह करता येतं. त्यानंतर इथं प्रिंट आणि डाउनलोडला क्लिक करा आणि तुमची प्रिंट सेव्ह करून घ्या. अशा प्रकारे येतं. त्यानंतर इथं सेव्ह बटनावर क्लिक करायचं. केल्यानंतर हे बिल तुमचं सेव्ह होऊन जातं. आता हे बिल तुम्ही कलर प्रिंटमध्ये प्रिंट करून तुम्ही यूज करू शकता. बॅक टू बॅक याला प्रिंट करायचे 2 पेजमध्ये आहेत. जसं आपलं बिल असतं तसं याला डाउनलोड करायचं आणि बॅक टू बॅक पेजवर प्रिंट करून हे जिथं पाहिजे तुम्ही तिथं वापरू शकता. आणि तुमचा ग्राहक क्रमांक तुम्हाला सापडत नसेल तर हे बघा इथं दिलेला असतो. जे जुने बिल एखादं तुमच्याकडे असेल त्यावर इथं ग्राहक क्रमांक दिलेला असतो. जसं मी तुम्हाला इथं दाखवतोय, हा ग्राहक क्रमांक असतो 12 अंकी तुमचा, तो इथे एंटर करायचा आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.